नमस्कार. ISM 6 द्वारे मराठी टायपिंग कसे करावे तर यासाठी तुम्हाला ISM 6 हे इन्स्टॉल करावे लागेल. त्याची लिंक मी तुम्हाला सेंड केलेली आहे. तर हे बघा याप्रमाणे ते दिसेल इन्स्टॉल केल्यावर. तर मी आता ISM 6 इथे ओपन करतोय. त्यानंतर ज्याप्रमाणे इथे दिसते त्याप्रमाणे विंडो एक ओपन होईल. तर इथे ज्याप्रमाणे टाइप्स दिलेले आहेत किंवा फंक्शन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे पण तुमच्या ॲप्लिकेशन मध्ये इन्स्टॉल असतील किंवा दिलेले असतील ते बघून घ्या. इथे बघा कॅप्स लॉक, न्यूमरिक लॉक आणि स्क्रोल लॉक अशी 3 बटनचे ऑप्शन आहे. तर हे यासाठी की समजा मी न्यूम लॉक क्लिक केल्यास सिलेक्ट केल्यास ज्यावेळी तुम्ही कीबोर्डवरील न्यूम लॉक ही बटन म्हणजे न्यूमरिक लॉकची बटन ऑन कराल त्यावेळी ISM 6 सुरू होईल म्हणजे इनेबल होईल. त्यानंतर बघा इथे जे दिलेले आहेत त्याप्रमाणे तुमच्या पण ॲप्लिकेशन मध्ये असेल हे बघून घ्या. त्यानंतर लँग्वेज मध्ये मराठी करा, तर इंग्रजी असेल तर हिंदी असेल तर ते डिलीट म्हणजे चेंज करून, आणि फॉन्ट टाइप मध्ये युनिकोड करा. युनिकोड म्हणजे सगळ्या मग कॅम्प्युटरवर ते दिसेल. तुम्ही ब्लॉग मध्ये वगैरे यानेच टायपिंग करू शकता. ठीक आहे. आता हे ओपन केल्यानंतर याला मिनिमाइज करा. लक्षात घ्या मिनिमाइज करायचं आहे, क्लोज करायचं नाही. आता आपण बघूया आपली टायपिंग कशी होते. त्यासाठी आपण MS वर्ड वगैरे ओपन करूया काहीतरी टाइप करायला. मी इथे MS वर्ड ओपन करतोय. ठीक आहे. आता बघूया आपण टाइप होते काय. तर मी इथे माझं नाव लिहितो रजनीकांत. तर मी R दाबतोय. ठीक आहे. थोडा फॉन्ट वाढवून घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल. मी R दाबतोय. बघा R येते का बघूया आपण. नाही, इथे Rच आलेला आहे. तर आपण मगाशी न्यूमरिक लॉकची बटन ऑन केली होती, तर आता आपल्याला सिलेक्ट केली होती, तर आपण कीबोर्डवरील न्यूमरिक लॉक ऑन करूया. बघा इथे इंडियन लँग्वेज इनेबल्ड म्हणून दाखवतंय. तर आता बघा मी र दाबल्यावर बरोबर आलेला आहे RAJANI. तुम्हाला विलांटीचे चेंज करायची असेल तर शिफ्ट दाबून आय करा म्हणजे नी होईल. अशा प्रकारे आता KA आणि अनुस्वार द्यायचं असेल, बघा काना द्यायचं असेल तर शिफ्ट दाबून ए दाबा, अनुस्वार द्यायचं असेल तर शिफ्ट दाबून यम दाबा. कांत आणि टी, त साठी टी रजनीकांत. समजा पुणे PUN, बघा यन साठी हा नळाचं न आलाय. जर बाणाचं न करायचं असेल तर शिफ्ट दाबून यन करा. आणि ई पुणे. त्याप्रमाणे आपण इंग्रजी स्पेलिंग लिहितो त्याप्रमाणे इथे लिहायचं आहे आणि तसंच इथे टाइप होईल. अगदी सोपं आहे हे. आणि हे युनिकोड असल्याने कुठल्याही कॅम्प्युटरवर हा फॉन्ट दिसतो. चला तुम्ही पण आता ट्राय करा.